नमस्कार मंडळी. आज आपण अमेरिकेचा बर्फवृष्टी झालेला सगळा नजारा पाहूया. बघा, रात्री असा मस्त बर्फाला सुरुवात झाली बर्फ पडायला आणि बघता बघता सकाळी सगळं दुधासारखं सगळा बर्फाच्छादित होऊन गेला. बघा, तुमच्या कारवर पण पूर्ण बर्फ पडलेला होता आणि छान असं वातावरण झालेलं होतं. -12 -12 हे वातावरण होतं आणि सगळा बर्फच बर्फ. आणि आता बघा, संध्याकाळच्या टायमिंगला मी तयार होऊन अशी पॅक होऊन शॉपिंगला निघाले आणि शॉपिंगला निघता निघता कारमधून मी हे सगळं चित्रीकरण केलेलं आहे. आणि बघा, सगळीकडे बर्फच बर्फ आहे आणि रोडवरचा बर्फ इकडे पटकन साफ केला जातो. गाड्या येतात आणि ते साफ करत राहतात आणि प्लॅटफॉर्मवर रोडवर हे कंटिन्यू क्लिअर करत राहतात की बर्फ त्यावर साचू देत नाही. आणि बघा, घरावर, छतावर, झाडांवर सगळीकडे दुधाची चादर पसरलेली आहे. आणि तुम्ही हा व्हिडिओ टीव्हीवर जर पाहिला तर खूप सुंदर दिसेल. जर तुमच्याकडे वायफाय असेल तर तुम्ही टीव्हीवर हा व्हिडिओ कनेक्ट करू शकता. आणि बघा कसं घरांवर आणि झाडांवर वाटतं. आणि येताना मी रात्रीचा थोडंसं एक व्हिडिओ घेतलेला आहे, कारण क्रिसमस वेकेशन आहे तर क्रिसमसला लाइटिंग काहींच्या घराच्या बाहेर केलेल्या आहेत, तर ते लाईट आणि तो बर्फामुळे खूप सुंदर दिसत आहेत. आणि आता आम्ही जवळपास मॉल समोर आलेलो आहोत. मॉलमध्ये एक शॉपिंग सेंटर आहे, बर्लिंग्टन आहे, बेस्ट बाय आहे आणि असं ओल्ड नेव्ही असे हे शॉपिंग सेंटर आहे. आणि खूप थंडी, खूप हवा. आणि मला घ्यायचं होतं जॅकेट म्हणजे स्नो जॅकेट घ्यायचं होतं. माझ्याकडे ऑलरेडी आहे पण मला इकडलं घ्यायचं आहे. तर मी जॅकेट सगळी चेक करत होती, मला कुठलं आवडतं. तर मी नंतर एक जॅकेट पण घेतलं आणि मग हे शॉपिंग मॉलमध्ये मी असं पूर्ण व्हिडिओ असा मी काढलेला आहे. कुठे कुठे काय काय आहे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. तर बघा, हा आहे कॉस्मेटिकचं सेक्शन. सगळं हे कॉस्मेटिक आहे लेडीजसाठी आणि छान असं काय काय आहे ते सगळं. आय शॅडो आहे, आयलायनर आहे, जे आपल्याला हवं ते सगळं मिळतं. आणि मग हे आहे बॅगचं सेक्शन. आणि मी ही एक पर्स पण म्हणजे हँडबॅग पण एक घेतली आणि मला आवडली. ही खूप छान अशा हँडबॅग होत्या. मी प्रत्येक वेळा आली का मी घेऊन जाते. ही पहिल्या वेळेला आलेली तर ही अशी मी घेतलेली आहे. आणि सगळे मी चेक करत होते कितीला आहे. तर तसं एवढे काय महाग नाही, असे $25, $19, $20 असे रेट होते. तर मी ही 24.99 काहीतरी याचा रेट आहे. तर मी ही घेतलेली आहे एक अशी. बघा, 24.99 आहे. आणि असे आहे. असं मी एक हँडबॅग घेतली आणि अजून मला खूप काही घ्यायचं होतं. मग थंडी पण वाढते संध्याकाळी अजून, मग मी लवकर जायचं होतं म्हणून मी काही जास्त शॉपिंग केलेलं नाही. आणि बघा, असं हे आपल्याकडे पण शॉपिंग मॉल असेच असतात, पण हे इकडे अतिशय मोठे असतात. हे सगळं हँडबॅगचंच कलेक्शन आहे. छोट्या छोट्या हँडबॅग, कॅरी बॅग वगैरे असतात, ते सगळं कलेक्शन इकडे आहे. पुढे अजून मुलींचे, मुलाचे सगळे मेन्स सगळे कलेक्शन इकडे आहे. आणि क्रिसमस वेकेशन आहे तर क्रिसमसमुळे इकडे गर्दी पण खूप होती. म्हणजे बिलिंगला, काउंटरला खूप गर्दी होते. मुलगा बोलला की जा तू अजून बघत राहा, मी तोपर्यंत लाईनमध्ये उभा राहतो. आणि हे सगळे वॉच आहेत, घड्याळं आहेत आणि खूप सुंदर सुंदर घड्याळं आहेत. मेन्सची आहेत, लेडीजची आहेत. हे मेन्सची आहेत काही आणि लेडीजचे पण आहेत. आणि त्या वॉच सोबत ब्रेसलेट येतात, खूप छान माझ्याकडे आहेत. आणि इकडे फॉसिलची एक ब्रँड आहे. फॉसिलचे ब्रँड खूप सुंदर घड्याळे असतात. आणि मी एक घड्याळ बघितलं की खरंच हे वॉरंटीमध्ये आहे का, कारण मॉलमध्ये आहे तर असं फसवेगिरी पण असते. तर मी उचलून पाहिलं तर खाली बघितलं तर वॉरंटीमध्ये सगळे वॉच आहेत बायकाचे. बघा, ही लेडीजचे आहेत आणि खूप छान आहेत. आणि हे उचलून एक पाहिलं आणि खाली लिहिलेलं आहे वॉरंटीमध्ये आहे असं. तर म्हणजे घ्यायला काही हरकत नाही असं. असे सगळे. आणि पुढे आहेत परफ्यूमची वगैरे कलेक्शन आहेत. खूप छान छान असं बघायला इकडे मॉलमध्ये आहे. तर मला वाटलं एक व्हिडिओ बनवावा आणि मला काही गोष्टी घ्यायच्या होत्या तर मी घेतल्या. आणि बॅग्स घेतल्या, जॅकेट घेतलं. आणि बघा इकडे हे बघा, क्रिसमस आहे ना, मग सांता बनवलेला आहे बघा. आणि पुढे बघा अजून क्रिसमससाठी काय काय त्यांनी विकायला ठेवलेलं, म्हणजे सेल करायला ठेवलेलं आहे. छान असे स्नोमॅन पासून बनवलेले आहेत, खूप छान. आणि प्रत्येक लोक इकडे हे क्रिसमसच्या वेळी घ्यायला येतात. आणि क्रिसमससाठी इकडे सेल. आणि मला इकडे एक कार आवडली म्हणजे आपल्या भारतातल्या तुलनेत ही कारची किंमत आहे फक्त $9.99, $10. तर आपल्याकडे ही
त्यापेक्षा जास्त रेटला आहे. म्हणजे ही $10 जास्त, म्हणजे हे बघायला गेलं तर ₹900 आसपास आहे. पण ही आपल्याकडे 1500 ते 2000 पर्यंत याचा रेट असेल. इतकी छान अशी ही कार मला आवडली आणि मी घेतली. आणि अजून पुढे काय काय आहे, परफ्यूमचे कलेक्शन आहे. परफ्यूमचे पण तुम्हाला दाखवते. जसं आपल्याकडे मॉल असते तसेच मॉल असतात, काही वेगळं नाही. फक्त आपल्याला क्वालिटी आणि व्हरायटी बघायला मिळतात. आता बघा ही परफ्यूमचे बघा किती ब्रँड आहेत बघा, आणि सगळ्या ब्रँडेड परफ्यूम आहेत हे. आणि त्यातला माझा आवडीचा परफ्यूम आहे ना, तो तुम्हाला मी पुढे दाखवते. मी त्याच्यावर दाखवलेलं आहे की माझा फेवरेट परफ्यूम कुठला आहे, आणि तो मला खूप आवडतो. आणि जर आपल्याकडे तो मिळतो आणि त्याचा सुगंध आहे ना, आम्हाला टॉमी गल हा खूप सुगंधित, आणि त्याचे 12 तास 13 तास कपड्याचा त्याचा सुगंध निघत नाही. आणि आता ही फोर्डची कार आहे. ही कार आहे का? कार नाही, येते परफ्यूम आहे. छान असा हा परफ्यूम आहे. आणि हे सगळं शूजचं कलेक्शन. आणि इथे ना शूजची साईज आहे ना खूप मोठी असते. आपल्याला शोधावं लागतात, तेव्हा आपल्या मापाचे शूज मिळतात इथे. आणि खूप मोठं कलेक्शन असतं. आणि हे बघा क्रिसमससाठी स्नोमॅन, सांता, क्रिसमस ट्री अशा, आणि जसं स्नो पडतो तसं सगळं बनवलेलं असतं बघा. आणि असं सगळं सेल करायला ठेवलेलं असतं. पुढे मस्त शो प्लांट पण आहेत, त्याचं पण मी घेतलेलं आहे. थोडीशी इकडले युटेन्सिल घेतलेलं आहे, भांडी कशी असतात त्याचं पण मी शूट केलेलं, चित्रीकरण केलेलं आहे बघा. मदर मेरी म्हणा, सांता म्हणा, मस्त मस्त असे बनवलेले आहे. आणि प्रत्येक जण आपल्या घरी हे तिकडे सेलिब्रेशनसाठी घेऊन जातात. आणि बघा किती छान असे हे सांता, छोटे मोठे जसे आकारात बनवलेले आहे. आणि ते सगळं कोट वगैरेचेच कलेक्शन आहे पुढे बघा. आणि हे बघा शो प्लांट आहेत, आपल्याकडे पण असतात, पण ही पण मला काही वेगळी पण पाहायला मिळाली. आणि छान असे शो प्लांट आहेत, आणि मलाही खूप आवडतात असे शो प्लांट घरी ठेवायला बघा. आणि पुढे पहा, प्रत्येक जण आपल्या दारामध्ये ते इकडे लावतात. ते काय आहे बघा, हे बघा, हे रिंग मध्ये असे शोचे असे मदर मेरीचा फोटो असतो, आणि असे हे डोअरला लावले जात आहे इकडे प्रत्येकांच्या. आणि बघायला पण खूप सुंदर वाटतं, आणि रंगीबेरंगी असतं, त्यामुळे छान वाटतं बघायला पण. आणि इथून मी बघा हे सगळे शो प्लांट पाहून मग मी पुढे भांडी, इकडली फॅमिली मोठ्या असतात, त्यामुळे खूप भांडी मोठी मोठी. आता ही कढई ना ते उचलता नाही आली मला, इतके वजन. आणि ही व्हिडिओमध्ये जरी तुम्हाला छोटी दिसत असते ना, ती खूप मोठी मोठी भांडी आहेत. आणि इकडल्या गॅस स्टोव्हला ना अशी वजन भांडी आहे, खूप वजन. आपल्याकडली भांडी काही कामाची नाही, लगेच जळून जातात. आणि एक हे मोठं आहे, जवळजवळ 20 लिटरचं असेल हे भांडं, पण दिसताना खूप छोटं दिसतं आपल्या व्हिडिओमध्ये म्हणून छोटं दिसतं. आणि वरती बघा तुम्हाला मी अजून दाखवते, स्टीमर आहे खूप मोठे मोठे. आपल्याकडे टाके असतात ना स्टीलच्या पाणी भरायच्या, तेवढे मोठे स्टीमर आहेत. आणि त्याच्यात ते लोक स्टीम करतात, म्हणजे काही चिकन मटन वगैरे इकडलं काय असेल ते. आणि बघा हे मोठे मोठे पॅन आहेत, आपल्याकडल्या डीमार्ट आणि मॉलच्या तुलनेत ते मोठे. म्हणजे बघा हे स्टीमर आहे, ते स्टीमर बघून तर मी शॉक झाली. म्हटलं याच्यात काय करायचं, कारण आपण ना मोस्टली काय मोदक वगैरे असं उकडायला घेतात, आणि ह्याच्यात हे लोक काय करत असतील. त्याच्यात फोटो पण ठेवलेले आहेत, काहीतरी पानामध्ये असं गुंडाळलेलं आहे. तर हे पुन्हा मी हे कपड्याच्या कलेक्शनवर आली. आणि बघा हे कपडे म्हणजे हे जॅकेटच आहे. आणि मी मस्त एक जॅकेट पण घेतलं व्हाईट रंगाचं, मला आवडलं स्नो जॅकेट. आणि मी तुम्हाला घालून एक दिवस त्याचा शॉर्ट व्हिडिओ दाखवेल, जेव्हा बर्फ पडेल तेव्हा त्यात जाऊन घालेल. आता आम्ही रिटर्न निघाले सगळं करून. आणि बघा रात्रीचा नजारा किती छान आहे बघा. आणि बघा किती छान असं बर्फावर लाईट पडतो ना घरातला, तेव्हा बघण्यासारखं असतं. आणि जेव्हा चंद्राची लाईट पण बर्फावर पडते ना, म्हणजे चंद्राचा प्रकाश, तेव्हा ना संपूर्ण उजेड दिसतो. जेव्हा स्नोफॉल होतो तेव्हा बाहेर लाईटिंग बघा. आता क्रिसमस वेकेशन चालू आहे, क्रिसमसचं सीझन आहे ना इकडे. क्रिसमस खूप छान असतो, बघायला मिळतो. मला जमलं जायला तर मी नक्की जाऊन शूट करून येणार आहे, चित्रीकरण करणार आहे. बघा प्रत्येकाच्या बाहेर, घराबाहेर हे असं लाइटिंग वगैरे लावतात, आणि त्या बर्फामुळे त्याला अजून छान असं दिसतं ते लाइटिंग बघा. आता असं सगळं रिटर्न येताना मी हे काढलेलं आहे व्हिडिओ.
आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि आवडलं का तुम्हाला हे अमेरिकेचं चित्रीकरण पाहायला? आवडलं असेल ना तर नक्की मला एक लाईक तरी करा, कारण व्हिडिओ पाहतात पण लाईक नाही करत बघा. आणि असं करता करता आम्ही जवळपास आमच्या घरापर्यंत पोहोचलो. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.